वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा विश्वंभर. मी देवाकडे प्रार्थना करते की तुला उदंड आयुष्य मिळू दे, तुझ्या मार्गातले सगळे काटे माझ्या मार्गात येऊ, तुला सुख मिळो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, हीच परमेश्वराकडे प्रार्थना. का आई असताना असंच व्हायची. ती गेल्यानंतर तिची उणीव कधी भासू नाही दिलीस तू नंदाक्का. तू माझी फक्त मोठी बहीण नाही आहेस, माझी दुसरी आई आहेस. कारभारने नान खुळा जेवण झालं बघ, लई भारी. दाजी तुम्ही आई अण्णांच्या लग्नाच्या वाढदिवसाला आलात, खरंच भारी वाटलं. ओ मेवणे इसे आहे का? हा येणारच ना. यांचं म्हणजे कसं आहे का, येऊ नको म्हणलं का कुठल्या गाडीत बसू असं होत आहे. आणि त्यात गोडधोड जेवण म्हणलं की काय म्हणला? अय शोभे, मी हादडला येतो होय. नाही नाही तसं नाही. अहो अण्णा काय तुम्ही पण, आजच्या दिवस तरी शांत बसायचं ना. बरं चला आपण सेल्फी काढूयात. हा या हवं चला की. मी नसतो येत. हवं सगळे थांबलेत तुमच्यासाठी, चला ना. नाही येत म्हणलं ना. हवं तुम्ही असे वागले तर आपलं काम कसं होईल. चला ना. चला फोटो काढूया. हो सासरे बुवा या इकडं. हा काढा. झालं. एक नंबर आलाय. सानिका जा पटकन गुलाबजाम घेऊन ये. हो आई अण्णा आता एकमेकांना गुलाबजाम भरवायचा बर का. बरवणार की त्यात काय इशा आहे का. दे दे. कारभारने लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच गुलाबजाम सारखी गोड गोड राहा बर का. आता मला भरेव की. काय होय म्हातारपणी, पोर मोठी झाली ना. आई त्याला असते काय, आज तुमचाच दिवस आहे, भरव की. तुमचं ना लय असते. करा हा तुम्हाला बी शुभेच्छा. ओ अण्णा तुम्हासनी आणि आई तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या लय लय शुभेच्छा. असंच प्रेमात भांडत राहा. बरं चला निघतो मी, साहेबाच्या बंगल्यावर लय काम आहे. चला. दादा आज तरी पूजेला येणार आहे ना, नाहीतरी दरवर्षी तू गायब असतोस. आज तरी वेळेवर ये. अगं सानू, आज त्याच्या साहेबाचा पण वाढदिवस असतो ना. त्यात आज 26 जानेवारी. दोन्ही कामं महत्वाची नाही ते का? जाऊ दे की त्याला. ओ शुभराव इथला लोड घेऊ नका. तासाभरात सगळं उरकतो. आणि सगळं झालं की तासाभरानंतर मी मोकळा आहे. दाजी सगळी तयारी करून ठेवल्या मी, तुम्ही काही काळजी करू नका. सा आणि इथला उरलेला कारभार असेल तो ही स्वीटी सांभाळेल की काय आत्या. आणि शुभू तू मंत्रालयाची कामं सांभाळ, मी नगरपालिका सांभाळतो. जावई कपड्याची इस्त्री बी मोडून देणारे तुम्ही आज काम करायला एवढे तयार कसे? काय डोक्यात शिस्त आहे काय? काय नाही शिजते, काय शिजणारी. उलट तुम्हाला सांगतो, ही शोभा माझ्या माग माग गुणगुण गुण. ए शोभे तुझ्या काय ते सासरीबांसोबत क्लिअर कर बरं. मग ते शुभू आम्ही काय म्हणत होतो, तू तिकडं बंगल्यात चाललायस ना, तर तुझ्या दाजींना बी घेऊन जा की बरोबर. कशाला? मदतीला. मदत करणं स्वभाव आहे ना आपला. हेल्पिंग हँड. हेल्पिंग हँड. हेल्प. अहो दाजी तिथं परवानगीशिवाय कुणीच येऊ शकत नाही. साहेबांची शिस्त कडक आहे. घ्या आता. तिथं जायला बी परवानगी पाहिजे, ती बी याची. दाजी माझ्या परवानगीशिवाय तिथं पाखरू बी शिरू शकत नाही. कशाला तिथे येऊन अपमान करतायसा? त्याविषयी इथं थांबा की मानानं. चला येतो मी. अखेर आज तो दिवस आलाच. आज शिक्षण मंत्री विश्वंभर राज शिर्के यांची मुलगी मोक्षा हिच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. वाह वाह. लेट मी क्लिक अ सेल्फी. कार्तिक, व्हॉट अ परफेक्ट टायमिंग. आता मी ह्याला सांगते की आज याची बायको नेक्स्ट लेवलला पोहोचणार आहे.
हाय कार्तिक. सर सर, आज प्रजासत्ताक दिन आणि तुमचा वाढदिवस सुद्धा. या खास मुहूर्तावर तुम्ही लाडकी मुलगी योजना आणताय, काय सांगाल? लाडकी मुलगी ही अशी गोष्ट आहे जी माझ्या मोक्षाला महाराष्ट्राची लाडकी मुलगी बनवणार आहे आणि तो क्षण कधी येतो याची मी आतुरतेने वाट पाहते. बिचारी श्रावण, तिला हे प्रेम कधीच मिळणार नाही. ती आयुष्यभर बापाच्या प्रेमासाठी तळमळत राहील. तिथे झेंडावंदन सुरूही झालं असेल आणि मी बसली इथे हात कळ्यात बांधून. साहेब, आज तुमचे पक्षाध्यक्ष स्वतः येणार होते, ते अजून दिसले नाहीत. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अध्यक्ष येणार होते पण काही महत्त्वाच्या कामामुळे ते आता येणार नाही आहेत. पण आजचा आपला ठरलेला कार्यक्रम तसाच होणार आहे. माझ्या मुलीच्या हस्ते झेंडावंदन करून आपण लाडकी मुलगी योजनेचे लोकार्पण करणार आहोत. आता काही मॅजिक होणारच नाही. आजचं झेंडावंदन माझ्या मुलीऐवजी माझी भाची करेल. का म्हणजे मुलीला काय झालं? तिला जरा दुखापत झाली आहे. ओ, हरकत नाही. मग भाची शेवटी मुलीसारखीच नाही का? हो. पृथ्वी बघ सर. हा. मोक्षा, मोक्षा तर नाहीये. तुम्ही बरोबर नाही आणलं तिला? बराच वेळ झाला कुठे दिसलीच नाही. नाही नाही, इथेच कुठेतरी असेल. मी बघते, एक मिनिट. आत्यासाहेब, मोक्ष मॅडम नाही तिथं. मी जाताना त्यासनी बघितलं. बाहेर गेले? होय. मी एक मिनिट, मी आले फक्त. एक मिनिट. हा आई बोल. बोल, काय बोल? कुठे आहेस तू? तुला सांगितलं होतं ना मी इथून जाऊ नकोस म्हणून. अगं आई, कार्तिकच्या गाडीची डिलिव्हरी होती आज. त्याने खूप हट्ट केला, मग मला जावं लागलं. तुझ्यासाठी मी हे सगळं केलं आणि तू माती केली असता, कळलं ना? मूर्ख कुठली. आय एम सॉरी ना आई. आता तूच झेंडावंदन कर. मोक्षा यार, चल पटकन. हो आले. ओके बाय. काय मुलगी आहे ही? देवा, आता मी काय करू? विश्वंभरला काय सांगू? विश्वंभर, थोडासा प्रॉब्लेम झालाय. मोक्षाच्या मैत्रिणीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून ती तिथे गेलीये. इमर्जन्सी आहे म्हणून. आणि मोक्षाचंच ब्लड मॅच झालंय तिच्याशी. तर काय मी काय म्हणतो विश्वंभर, की मग आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करूया, पण जी योजना आज आपण जाहीर करणार होतो ती नको, आज नको. साहेब, प्रेस जमली आहे बाहेर. सगळ्यांना माहिती आहे महत्वाची अनाउन्समेंट होणार आहे. असं कॅन्सल कसं करून चालेल?